सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे डे 3 काय ते इम्पॉर्टंट नाही आहे, आज काहीतरी आहे. आणि आज मी याला माझं गाव दाखवायला घेऊन चाललो आहे. गाव आय मीन काहीतरी दाखवतोय, ते इम्पॉर्टंट नाही आहे. फिर बेसिकली आज प्लॅन असा आहे की आज आम्हाला काहीच कामं नाही आहेत. आज थोडा रेस्ट डे आहे आमचा. आज आमचा रेस्ट डे आहे. सो आज आम्ही बस फिरतोय. आणि हा सेकंड टाइम गावाला आलाय, पण तरी हा पावसाळ्यात तर फर्स्ट टाइमच आलायच ना. सो याला आमचं गाव पावसाळ्यातला हा गोरा हे कट करा हो बस चल तुला दाखवतो आमचं गाव. आणि तो काय उड्या मारतोय, एकदम डिस्कवरी चॅनलमध्ये दाखवतात तसंच वाटतंय. व अरे डोक्यावर वगैरे फांदी नाही पडली पाहिजे, जरा डोकं वाचून. किती लागले समोर फणस ना, भरपूर आहेत फणस. हे बघ, तरी असणार ना. आणि हा वाडा आहे ना, हा वाडा त्यांचा आहे. पण हा वाडा बांधायलाच तू गेस कर, चल या वाड्याला बांधायला किती रुपये लागले असतील. हां 5-6 लाख नाही रे बाळा, त्या दिवशी काल काका बोलले ना, हा वाडा बांधायला आत्ता बांधलाय. जेव्हा आमचं वासरू नेलं ना तेव्हा 2 लाख लागले. बघूया तर, म्हणजे तसं अलाउड नसतं जायला असं कुठल्याही वाड्यात. आणि काका काल समोरून बोललेलं आपल्याला की बघून जा, नवीन बैल आणलाय. हाच तो बैल वाटतं. हो मजबूत आहे तो. आणि ही गाय अवे बाहेर पण आहे, लवकर ये बघायला. हे बघ वासरू आहे, छोटं म्हैस आहे. वासरू बघ छोटं. अरे लाजतंय ते. हे वासरू, हे बाळा, म्हैस हात लावायला देते काय? अबे चांगली म्हैस आहे, हात लावायला देते. तुला पण हात लावू? नाही लाजते, तुला बघून लाजते वाटतं. आणि हे बघ वासरू. बाळा हा बघ, हा मुंबईवरनं आलाय. याच्याकडे खाऊ माग काहीतरी चांगला मुंबईचा. का आणलंस तू यांच्याशी? सहज चिखल उडवला. पण ना कसं ना, पावसात बाहेर ठेवलंय. बिचारे हे लाजतायत की घाबरतायत कळत नाही. पण आपण जास्त वेळ इथे थांबायला नको. चल जाऊया आपण. बाय बोलूया ना. तो वासरू बघतोय कसं तुझ्याकडे. बाय बडी. जरा आम्ही फिरून येतो, मग तुझ्यासाठी नक्कीच संध्याकाळी खाऊ घेऊन येऊ. हे सगळे शेतीचे बैल आहेत म्हणून सगळे हट्टेकट्टे आहेत. आणि हा आमचा बैल. तो जे मी याला दाखवायला आलेलो एक्झॅक्टली ते आता समोर आहे, दिसतंय ना. तुम्हाला पण दाखवतो बघा. काफिरा तो चल दिया इस सफर के संग, काफिरा तो चल दिया इस सफर के संग, मंजिलें ना डोर कोई लेके अपना रंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, मैं मलंग हाय रे. भटकता मन, मैं बैरागी साजी हूँ ये भटकता मन, अब कहाँ ले जाएगा ये आवारापन, रहूं मैं
रहूं मैं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, मैं मलंग हाय रे. इथे आम्ही आलेलो खरं तर याला गाव दाखवायला, पण याला एवढं आवडलंय साला इथे याचं फोटोशूट झालंय ब्रिजवर. हा बघा ते सिनेमॅटिक वगैरे सगळं गेलं. आम्ही आलेलो लिटरली 5 वाजता, आता वाजलेत 6:30. 1.5 तास याचं फोटोशूटच चालू होतं. बरोबर ना. है नसीबों में सफर तो मैं कहीं भी क्यों रुकूं. है नसीबों में सफर तो मैं कहीं भी क्यों रुकूं. छोड़ के आया किनारे बह सकूं जितना बाहूं. दिन गुजरते ही रहे यूं ही बेमौसम, रास्ते थम जाए पर. आता आम्ही आलोय एका ब्रिजवर आणि हा बघा हाय, आणि हा बघा व्ह्यू. इथे लाईक हे तिथे त्या पॉइंटला हे गोडं पाणी आहे जे लिटरली आम्ही पितो, पण ते मिक्स होतं या खाडीला जे आहे खाऱ्या पाण्याची खाडी. सो जास्त खोल नाही आहे, पण जे पाणी आहे ते एवढं क्लिअर आहे, एवढं साफ आहे, लिटरली आपल्याला खालची वाळू म्हणजे खालची जमीन दिसते. जाऊया चल जाऊया. तिथे दुकान आहे, त्या दुकानात जाऊया. अरे वाव, व्ह्यू बघ काय मस्त येतोय. श्रेयस उभा राहा आणि माझे फोटो काढ. इथून पडलो ना. ए फोन पकड, फोन पकड. चल दुकान आहे, दुकानात जाऊया. कारण आपल्याला दुकानात आणायला पाठवलेलं ते सामान आहे. आपण काय करत असतो. अरे ठीक आहे रे, रात्र झाली आहे. जाता जाता आपण घोस्ट हंटिंग करू. आपली हंटिंग होणार. अरे घोस्ट हंटिंग, ते घोस्ट हंटिंग नाही, बिबट्या हंटिंग होईल ती गोष्ट. बिबट्या आपल्याला हंट करणार आहे. हा रे, तो पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे रे, आता बिबटे नाही आहेत, पावसाळा आहे ना. पावसात बिबटे त्यांच्या घरी राहतात. बिबट्यांवर शेखरला सोडला पाहिजे. बिबट्यांची अर्धी जात कमी होईल. इथून 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 कुठं कुठेही वाट नाही रे, तू वाट चुकू नको. इथून सरळ जायचं. कोकणात खूप होतं ते काय ते चक्री वाजा. चकवा. चकवा. हा आता तू आणि स्पेशली ते पाण्याच्या ठिकाणीच होतं. त्याला घरी जाऊया आपण. अरे पण आपण जे घ्यायला आलोय तिथे घ्या. लेफ्टला काय चालू आहे रे. चल 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 चल. ये बाबा, आणि पाण्याचं ठिकाण. ए तू बाहेर चल चल चल. आणि आता आम्ही आलोय दोघं पलीकडच्या गावात, जे तो ब्रिज क्रॉस करून आलोय. आणि हे बघा, हे सुंदरसं मंदिर आहे पलीकडच्या गावात. इंदिरा जयराम लवंडे हे गाव त्यांचं आहे ना. रंगमंच. पण मंदिर बंद आहे त्यामुळे आपण जाऊ नाही शकत. अरे आपल्याला जायचं तिकडे जाऊया आपण. हां चल दुकानात जाऊया. पण पायऱ्या कुठे आहेत? तेव्हा तिथे आहेत पायऱ्या. आय होप याच आहेत. आणि ए बाबा, अंधार पडायला लागला का? एकतर घर लांब आहे इथून. नक्की हेच आहेत ना? आपल्याला दुकानाचा रस्ता मिळालाय, जे की आम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलोय. पलीकडच्या गावातनं आलोय आम्ही फक्त आणि फक्त याला काहीतरी घ्यायचंय. मॅगी घ्यायची. मॅगी. चल. हे ते मंदिर पलीकडच्या गावातलं, आणि ते बघा आमचं गाव. दाखवतो एक सेकंड. आणि आम्ही एवढं ट्रॅव्हल करून लिटरली आम्ही गेले 2 तास बाहेर आहे घराच्या. एवढं फिरून हे बघा गाव आलं दिसतंय, ते आमचं पलीकडचं गाव. आणि हा बघा. आणून काय आणलं. आणि चला आम्ही दुकानात आलो. एवढं ट्रॅव्हल केलं, गेले 2 तास आम्ही ट्रॅव्हल म्हणजे फिरतोय, दुकान शोधतोय. आणि आणून काय आणलं तर हे 4 वेफर्स, आणि त्याच्याकडे 4 आहेत. चला म्हणजे हा काय मी पण
मुंबईला आमच्याकडे म्हणजे एवढा आम्ही वेफर्स खायचे ऑप्शन असतो, पण जस्ट बिकॉज आमचं डाएट असतं, आपण जिमला जातो तर याचं पण डाएट असतं, तर आम्ही मुंबईला कधीच वेफर्स नाही खात. म्हणजे हे तर कधीच नाही खाल्ले, तर केळा वेफर हे ते वगैरे. आणि इथे लिटरली आम्ही फक्त या 4 वेफरसाठी हा पण एवढं ट्रॅव्हल केलं आहे. आणि आता मेन गोष्ट अशी आहे की आता अंधार व्हायला लागला आहे. तर अंधारात भाई तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला दिसतात आपले पाहुणे बिबटे. हे दगड आराम, आता पाय नको देऊ, पडशील. आय रिअली होप सो की आम्हाला आता बिबट्या नाही दिसो. आय रिअली होप सो बिबट्या असावा. बिबट्या असावा असं मी का बोलू. जर बिबट्या असला तर हा आमचा शेवटचा व्लॉग आहे. याच्यानंतर तुम्ही फक्त आम्हाला व्हिडिओजमध्येच बघाल जे आम्ही आधी टाकलेत. याच्या पुढे व्हिडिओ नाही दिसणार तुम्हाला जर बिबट्या दिसला तर. आणि जर बिबट्या नाही दिसला तर येतो तो नेहमीच दिसत राहील. बिबट्या दिसला तर आम्हाला नका शोधू, मग तुम्ही फक्त बिबट्यात बघा. फक्त चटाका पटाका शोधा. म्हणजे ते आम्ही करू. अरे मी काय बोलतोय. जर बिबट्या दिसला तर आम्ही दोघं नाही दिसणार. आणि मग यापुढे ज्याला हा फोन मिळेल, फोन तर कोणाला तरी मिळेलच ना, ॲपल आयडी आहे, कोणाला पण मिळू शकतो, तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ ओजी महारथीवर टाका, जेणेकरून सगळ्यांना कळेल की आमचं काय झालं. ठीक आहे, तुझे टाकणार होते. आम्ही ज्या गावात आलो आहे त्या गावाचं नाव काय रे माहित नाही. अरे मला माहिती होतं त्या गावाचं नाव, विसरलो. पण पलीकडच्या गावात आलो आहे. त्या गावचे ऑलमोस्ट बरेचसे लोक माझ्या बाबांना ओळखतात. त्यामुळे मी फक्त सांगितलं मी संदेश देसाईचा मुलगा आहे. आम्हाला त्या लोकांनी बरीच वाट दाखवली. लिटरली एक माणूस तर आम्हाला घरी सोडायला पण तयार होता की सोडू का बसा, पण आमच्यातच खाज की आम्हाला बिबट्या बघायचा आहे. अरे बाळा पाडू नको, ज्याच्यासाठी आलो ते तर नीट पकड. हा चांगलं आहे. आय रिअली होप बिबट्या दिसो, मजा येईल ना. हा आता लढाई करायला पण तयार आहे बिबट्याबरोबर. बिबट्या दिसला तर मजा नक्कीच येईल, पण कोणाला येईल सांगता येत नाही. अरे आपण बिबट्यासाठी खाऊ पण आणलाय. बिबट्याला बोलू तू खाऊ घे, सगळा खाऊ घे, आम्हाला काही नको, आम्हाला सोड. म्हणजे जेणेकरून आपण हा व्हिडिओ बिबट्याला पण फेमस करू ना, ओजी महारथीवर व्हिडिओ टाकून. चौथीत आहे का रे बिबट्या. बिबट्याच्या गळ्यात आपण टॅग घालू, ओजी महारथी, त्याच्यावर लिहू. बिबट्यावर बसून घरी जाऊ आपण. वाव, काय एकेकाच्या फॅन्टेसीज असतात. बिबट्यावर बसून घरी जाऊ, चांगलं आहे. माझ्या फॅन्टेसीज तरी चांगले आहेत. तो बरं झालं तो शेखर नाही आला. परत शेखरवर पुढचं बोलू नको. शेखर बद्दल काही बोलणं पाप आहे. शेखरने बघितली ना ती उद्या हे करेन. हा टाकत नाही तसला कंटेंट, पण सांगितलं असतं तुम्हाला. बिबट्याच्या नावाखाली बिचारा असू दे. आपण आता मी सुखरूप घरी पोचतो आणि मग काय तो व्हिडिओ बनवतो. कारण का आता माझी चार्जिंग पण संपत आली आहे ना. आम्ही टॉर्च आणला आहे आणि फोन हा एकमेव सोर्स आहे आमच्यासाठी टॉर्चसाठी, फोन लावायला सगळं. त्यामुळे मी फोनची चार्जिंग वाचून आता सुखरूप घरी पोचलो पाहिजे, तरच मी हा व्हिडिओ अपलोड करू शकतो. नाहीतर जय बिबट्या, बाय. फायनली आता आम्ही आमच्या गावात आलो आहे आणि बस पोचलो. अरे बिबट्या तू बोलत होता. बिबट्या तर सोड. बिबट्या बोलत होता नाही, तू बोलत होता ना बिबट्या आला तर वगैरे. बिबट्या तर लांबची गोष्ट, साप वगैरे आला तर आपण काय करायचं. साप तर सोड, डुक्कर इथे फिरतच असतात ना. त्या दिवशीच कालच खाल्ला. काय बघितला ना खाताना, ते काका बोलत होते. अरे ते 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 तरी छोटा डुक्कर होता, कळलं. जो मोठा डुक्कर असतो ना त्याला असा दात असतो, बेबी हत्ती सारखा. शेखर. अरे सारखा शेखर कसा लक्षात येतो. तो दात जर तुझ्या घुसला ना ठुईमध्ये. हे बाबा, फॅमिली कंटेंट अशा गोष्टी बोलल्या नाही. ठुई बी असलं काय बोलायचं नाही. पण ठुई कोणाला माहिती आहे? ज्याला माहिती असेल. ठुई सगळ्यांना माहिती आहे काय असतं ठुई म्हणजे. काय माहिती, तुम्हाला माहिती असेल तर मलंग मलंग मलंग
मैं मलंग